तुमचे लोक म्हणजे आम्हाला इच्छा होती भेटायची, आम्ही पण मग अचानकच ठरलं आणि तिथे अचानकच समोर आले आमच्या. वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. आणि आज वेळ होता. कसे आहात सगळे तुम्ही? सगळे मस्त आहात ना? पहिले ते सांगा. मस्त असाल, मजेत असाल आणि खूप सारं तुम्हा सगळ्यांना प्रेम आणि लव्ह यू ऑल. खूप सपोर्ट देत आहे, असाच सपोर्ट राहू देत. इतका लांब जाऊ नको बाळा. तर आज आम्ही माझ्या पिल्लांना घेऊन आली आहे मस्तपैकी मोकळ्या वातावरणात आणि ठरवले जोपर्यंत इथं आहे तोपर्यंत रोज मी यांना इकडे घेऊन येणार. आज आपण विसरलो बॅट बॉल आणायला, हो ना? तर आज मी बॅट बॉल आणायला विसरले, पण आता आम्ही उद्या येणार तेव्हा बॅट बॉल घेऊन येणार आहे. फुल टू एन्जॉयमध्ये पिल्ले इकडे खेळणार आहे. इकडे हे पण आहे दक्ष बॅट बॉलसाठी. ते बघ ते रन करायचं. हां, तर छान असे बॅट बॉल वगैरे खेळायला लावणार मी त्यांना आणि मी मस्त एन्जॉय करणार. आणि आता थोडासा वेळ त्यांना देऊ करते. तर चला, कसं आज सगळेजण मस्त अशा वातावरणात अगदी म्हणजे शांत वाटतंय आणि खूप सारी फ्रेश हवा आणि खूप भारी वाटतंय, त्यामुळे इतकं छान वाटतंय. आणि इकडे ना त्यांची एक मम्मा आहे, त्या मम्माने दोघांना सायकलिंग आणल्यात, पण आम्ही इतक्या लांब सायकल नाही येऊ शकत आहे ना रे. आम्ही बॅट बॉल घेऊन येऊ शकतो की नाही रे? तर ते इथे जवळपास राहत असतील मला असं वाटतंय, म्हणून त्यांनी सायकलिंग आणली आहे. सो तुम्हाला दाखवते मी त्यांची सायकलिंग. दक्ष असले इतक्या लांब मी सायकल नाही आणू शकत, पण मी त्यांचा बॅट बॉल नक्कीच आणू शकते. आणि बाकी वेगळ्या गेम्स आम्ही इकडे खेळायला येऊ शकतो. इकडे क्रिकेटचं बघायचं ग्राउंड तुम्ही लोक ओळखत असाल मी बी, ज्यांनी इकडे येऊन गेलेत ते की कुठं आहोत आम्ही. ते पूर्ण सण असं पटांगण रेगिस्तान सारखे बोल रेगिस्तान सारखे. आणि आणि कसं गाईस वाटतं असं वाटते हे पाकिस्तान, आम्ही आलोय पाकिस्तान मध्ये. अजून असं वाटतं पूर्ण रेगिस्तान आहे, धुकं पडले एकदम. आणि असं तुम्हाला झालं, आवडलं का? तुम्हाला असं वाटते, ऐका ना गाई, असं झाडं हलते तर असं वाटते पाकिस्तान आहे, आपण इथं झोपू का? दुबई पण असेल, असं झोपू का असं वाटते. उद्या काय आणणार तू? बॅट बॉल आणतो, त्याच्यानंतर खेळायला. हा ते बघू दे, दाखव. हे बघ ते छोटस दिसलं का? हात नको लावशी. तर आपण गाईजला दाखवू. दिसते का गाईज? देखो ना गाईज, देखो ना दक्ष ने क्या ढूंढ लिया गाईज, देखो ना. कधी एक मम्मा आहे आणि ते दोन किड्सला घेऊन आलेले आहेत त्यांच्या. इकडे मस्त गाई आणि वगैरे असं चरतात. इकडे असं छान असं डोंगर आहे. ऐका ना, हिथं राहत असेल म्हणून त्यांनी हिथं आणलं असेल सायकल. आणि गाईज तुम्हाला इथं घेर घ्यायची एकदम मेन बात आहे. डायरेक्ट चिल करा. इथून डायरेक्ट एरोप्लेन आहे तर तुमचं डायरेक्ट हेलिपॅड वरती लँड होणार. समजा समोर तुमचं घरच आहे, डायरेक्ट चिल. चलो खेळ, पकड खेळा तुम्ही. पकड दादू. लगेच स्टॅम्प प्लीज आउट व्हायला लगेच स्टॅम्प प्लीज करतो. त्या दोन मुली दिसतात का तुम्हाला तिकडे पलीकडे? त्या पण आमच्यासोबत आल्या, त्या पण इतक्या साऱ्या लांब चालत गेलेल्या आहेत. मी पिलांना घेऊन आले त्यामुळे जवळपासच थांबले. इकडे भरपूर लोक असतात इकडे आणि इव्हनिंगच्या टायमिंगला हे वातावरण अगदी भारी. तर काही बरंच फिरून झाल्यानंतर हर्षू आता दमला आणि आम्ही एका दगडावरती बसलोय छानपैकी. दाखव ना. ऐका गाईस, मम्मा हा तो किडा आहे ना, दगडावर पण पिछाने सोडत नाही. हे बघ इथं पण आलाय चालत दाखव ना. हर्षू काय म्हणते त्याची पहिले पाहते. गाईस तुम्हाला सांगू, इथे लिक्विड आहेत आणि आमच्या पाठी येते आणि आम्हाला असं वाटतं त्याच्यानंतर दोन येते बघ, दोन आहेत. मग ते ह्या दगडावर आहेत की काय जास्त? बघ बरं अजून कुठे दिसतोय का? जास्त तू बोल, 2 3 4 तू बोल आपल्या गाईशी. त्याच्यानंतर मग दाखव ना प्लीज ना. केसांचे पण हाल चालवले. सायकल खेळतात ते कुठे रे? हा तिथं. आणि इथं कोणतरी दारू पितो. कुठे? हे काय दारू म्हणजे काय? मलाच नाही. मग तू कसं म्हंटल आता दारू पितात? पेटत तरी आहे ना, पण काय असतं ते? मलाच नाही. मग तू म्हंटला कसा? हा. त्याच्यानंतर काय झालं सांगू? तिथं दक्ष तत्ते काढलेलं बसलंय. त्याच्यानंतर
आणि हा माझा किडा बसला इथं ऐका बघा इथं किडा मी नाही बोललो आता ना आम्ही ना इथं कुठे आलोय मला माहित नाही ना पण मी आलोय. ओके आता माझा दक्षू काय सांगतोय बघा गाईज. गाईज इथं खेळायला लय जागा फक्त मी सांगतो इथं जून मध्ये अलाउड नाही कारण की इथं पाऊस पडतो. नेक्स्ट आणि ना तुम्हाला पाणी दाखवतो मी पाणी गाडीत पाणी नाही इकडे फक्त दक्षच्या दातवर लक्ष द्या. दक्षचं दात आता पडणार आहे वाकडे तिकडे दात झालेले आहेत सगळे काही आणि आता ते पडणार आहे थोड्या दिवसात सगळे काही. आणि पहिली गोष्ट त्याचा दात काय आलाय म्हणजे दात पडायच्या आधीच दात उगून आलेले आहेत त्याचे त्यामुळे जास्त आश्चर्य वाटतं. मग म्हणजे दात पडायच्या आधीच दात उगून आले आणि इथं किती छान आजी लोक वगैरे सगळे वॉकिंगला येतात आणि म्हणजे वयस्कर तुम्ही 8 वाजता इथं मॉर्निंगला येऊ शकतात वॉकला. वयस्कर लोक पण वॉकिंगला येतात. इतकं छान आहे ना. गाईला दाखव ना येऊ दे तिकडे पहिले गाईला. आपली इथेच येते हाँ वो भी घर पे बोर होते हैं अभी छुट्टी है. अच्छा अच्छी प्लेस है. काय होती लास्ट टाइम आम्हाला ब्लॉग मध्ये मारत होती है ना. ही गाईच आम्हाला मारत होती आणि आता मी आता ती चारा खायला चालली काय. इथे काही घास नाही काही इतकं छान व्ह्यू आहे इकडे सगळे वयस्कर लोक वगैरे काहीच आम्हाला काही बोलून देत नाही. तुम्ही त्याचं ऐका फक्त. कॉफी प्यायला जाणार नाही तुम्ही बघितली का ही काय मला घाबरत होती मी डायरेक्ट स्लाइड करणार होतो तिथून आणि त्याच्यानंतर शुक्लातून आलो हे दोघं नाही घाबरले आणि त्याच्यानंतर उघडलं गेट झालं हेलिकॉप्टरला काय झालं हेलिकॉप्टर आला कुठे खोटं हे दोघं आहेत ना. हे दोघं असले की मला दुसरा टाइमपास नको आहे गाईज. हेलिकॉप्टर आला अरे चावी पडली. बरं जाऊ दे मी जाताना घेते. तर चला आता आम्ही घरी जातोय. नाही ना घरी तुझी जाते मग कुठं मग माझा मूड ऑफ आहे गाईज आज माहित नाही का माझा मूड खूप ऑफ आहे. सो चला कंटिन्यू. मी सांग का तुम्हाला काय आहे सांग नाही सांग ना. पानसट जोक करणार कोण आहे माहिती का. हा हर्षू आहे सगळ्यात पानसट काय पण बोलत असतो. हा बघा आता तुम्हाला म्हणतो एरोप्लेन आलं. एरोप्लेन तर आलं पण नाहीये इतकं नाटकी आहे. चिमणीला फ्लाईट म्हणतोय म्हणजे त्या चिमणीच्या फ्लाईट मध्ये तू बसतो का. बस की हर्षू. माझा भाव आहे हा त्याचा भाव आहे आणि मी कोण आहे तुझी बहीण. मी तुझी बहीण आहे. गाईज हर्षूची आज बहीण भाऊ सोबत हर्षू आलेला आहे. कुठे आलाय आणि मम्मी नाही आली फक्त बॉम्बे को. मग मम्मी कुठे आहे तुझी. मम्मी के साथ गद्दारी. मम्मी कुठे है. दुबई दुबई को. उसकी मम्मी दुबई को गई है. उसके भाई बहन के साथ आ गया ने भी घूमने. गद्दारी करी बेटे ने भी गद्दारी करी. हमको बोल ना. तर गाईज हे माझे सबस्क्रायबर आहेत आणि माझे व्हिडिओज आणि ब्लॉग बघतात आणि त्यांना आवडतात. थँक्यू सो मच. कुठे राहता. कुसगाववाडी. सगळेच तुम्ही तिथे. अच्छा छान थँक्यू. असतात तुमचे लोक म्हणजे आम्हाला इच्छा होती भेटायची आम्ही पण मग लोणावळ्यात अचानकच ठरलं. आणि तिथे अचानकच समोर आले आमच्या. अच्छा थँक्यू सो मच. हा विटे कशी आहे. जस्ट घरी आले आणि फ्रेश वगैरे झाले तर मी तुम्हाला दाखवते. मला म्हटल्याप्रमाणे की मला 2 सबस्क्रायबर भेटले तर खूप छान वाटलं आणि त्या सगळ्यांना थँक्यू सो मच. तुम्ही माझे व्हिडिओ बघता वगैरे आणि खूप सारं प्रेम तुम्हाला आणि असेच व्हिडिओ बघा खूप सारं सपोर्ट करा. मला खूप भारी वाटलं तुम्हाला सगळ्यांना भेटून तिघींना पण भेटून. तर असं कोणी भेटलं ना तर मला त्यांच्यासमोर काय बोलावं ते समजलंच नाही पटकन. मी पण घाईत होते तरी पण तिथं गाडी थांबवून मी त्यांच्याशी बोलले कारण की आपल्याला समोरून कोणतरी रिस्पेक्ट करते तर आपण त्यांना रिस्पेक्ट देणं तेवढंच गरजेचं आहे. तर मला खूप भारी वाटलं त्यांना भेटून. तर थँक्यू सो मच तुम्हाला तिघींना. असंच मला तुमचं खूप सारं प्रेम आणि सपोर्ट द्या. कंटिन्यू.